या सर्व उत्साहाचा आपण आढावा घेणार आहोत। मुंबईमधून आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, तर नाशिकमधून आमचे प्रतिनिधी योगेश खरे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून महाशिवरात्रीचा हा उत्साह जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण मुंबईमध्ये जाणार आहोत आणि मुंबईमध्ये आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडले गेले। सीमा, तुम्ही मुंबईमध्ये आज आहात आणि मुंबईमध्ये आज महाशिवरात्रीचा उत्साह सुरू आहे। कशा प्रकारे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय? नक्कीच आज देशभरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या भक्तिभावाने जो आहे तो साजरा केला जातोय। खरं तर आज शिवमंदिरांमध्ये ठिकठिकाणी प्रत्येक मंदिरांमध्ये आपल्याला प्रचंड भाविकांची गर्दी ही पहाटेपासूनच बघायला मिळत आहे। त्यापैकीच एक मंदिर म्हणजे बाबुलनाथ हे मंदिर जे शिवमंदिर आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो अगदी रात्री 12 वाजल्यापासून या ठिकाणी दाखल होण्यास भाविकांनी सुरुवात केलेली आहे आणि मोठी लांबच लांब रांगा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। 200 ते 300 मीटर लांब पर्यंत आपल्याला भाविकांची गर्दी जी आहे ती बघायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येनं या ठिकाणी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी भाविक दाखल झाल्याचं आपण या ठिकाणी या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। अगदी पहाटेपासूनच मोठ्या उत्साहात भक्तिभावाने हे जे भाविक आहेत या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तरुण असतील, लहान मुलं असतील, वरिष्ठ नागरिक असतील, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। कारण बाबुलनाथ हे मंदिर मुंबईतील सुप्रसिद्ध शिव मंदिर आहे आणि त्यासाठी म्हणजे दररोज आपल्याला या ठिकाणी गर्दी बघायला मिळते भाविकांची। मात्र आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। शिवमंदिर असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड म्हणजे पहाटे सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी मोठ्या रांगा आपल्याला बघायला मिळत आहे। सोबतच या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी मोठा चोख पोलीस बंद या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे कारण हजारोच्या संख्येनं भाविक दाखल झाल्यानंतर भाविकांमध्ये कोणती चेंगराचेंगरी होऊ नये, गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे। मात्र मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी शिवभक्त दाखल झाल्याचं पाहायला नक्की सीमा, तर मुंबईमधील बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविकांची ही मोठी गर्दी झालेली आहे आणि आज दिवसभर असाच उत्साह पाहायला मिळणार आहे। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं असेल आणि आता आपण नाशिकमध्ये जाणार आहोत। नाशिकमधून आपले प्रतिनिधी योगेश आपल्यासोबत जोडले गेले आहेत। योगेश, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे नाशिकचं त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आणि या मंदिरांमध्ये देखील भाविकांची गर्दी झालेली आहे। कशा प्रकारे वातावरण आहे? खरं आहे, थेट त्र्यंबकेश्वरातून आज आपण आपल्या सर्व भावी शिवभक्तांना आज आपण दर्शन देणार आहोत। आपण बघू शकतो की त्र्यंबकेश्वर मंदिर मध्ये प्रचंड अशी मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पूर्ण मंदिर हे फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। आपण अगदी वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या बॅरिकेडिंग या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि भाविकांना जाऊ देण्यासाठीची गर्दी आपण बघू शकतो की या ठिकाणी पूर्ण अशा रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि वेगवेगळी एक रॅम्प जो आहे तो या लोकांसाठी करण्यात आला आहे। त्यांना चढावं लागू नये, खाली उतरावं लागू नये, म्हाताऱ्या लोकांना चढण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी हे रॅम्प्स करण्यात आलेले आहेत। एकूणच पूर्ण सुविधा या भाविकांनी या ठिकाणी केलेल्या भाविकांसाठी विश्वस्त देवस्थानने या ठिकाणी केलेल्या आहेत आणि जर आपण बघितलं तर काल रात्रीपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी दिसून येते। जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा या परिसरामध्ये आपल्याला लागलेल्या दिसतात। आपण मंदिराच्या परिसरामध्ये आहोत त्यामुळे आपल्याला या ठिकाणी तेवढी गर्दी दिसत नाही, मात्र बाहेरच्या बाजूला मोठमोठ्या रांगा या आपल्याला भक्तांच्या या ठिकाणी दिसून येत आहे। शिवभक्त रात्री 12 वाजेपासूनच दर्शन कसं होईल याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसत आहेत। खरं म्हणजे ही शिवाची नगरी म्हणून ओळखले जाते त्र्यंबकेश्वर म्हणजे या ठिकाणी कुंभमेळा भरतो। कुंभमेळा आता 2 वर्षांनी या ठिकाणी भरणार आहे त्यामुळे एकूणच याचं महात्म्य जे आता हळूहळू वाढताना दिसतंय। प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला जाऊन लोक या ठिकाणी येतात आणि अनेक लोक आज आपल्याला या म्हणजे आत्ताच आपण बघितलं तर जवळजवळ 4 ते 5 लाख लोक त्र्यंबकेश्वराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये। नक्कीच योगेश, तर त्र्यंबकेश्वरमध्ये आपण बघतोय पहाटेपासूनच रांगा लागलेल्या आहेत। धन्यवाद सीमा आणि धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।